लहानपणी आईला हे सगळं करताना बघायचे आणि आज माझी मुलगी माझ्यासोबत हे सगळं करताना बघून एक क्षण वाटला आपणही आता आपल्या मुलांना आपल्या संस्कृतीच्या आठवणी देतोय. आषाढ महिना संपतोय आणि श्रावण सुरू होतोय, म्हणून माझ्याकडे देवघराची छान साफसफाई आणि तयारी सुरू आहे. कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, खरंच मनापासून थँक्यू. तुमचा असाच सपोर्ट कायम राहू द्या. सगळ्यात आधी देवांना छान आंघोळ घालून घेतली आणि मग कणकेचे दिवे बनवायला घेतले. इंस्टाग्रामवर कणकेचे खूप सुंदर आणि ट्रेंडिंग दिवे सध्या पाहायला मिळत आहे, पण मी अगदी सिंपलच बनवले. आरूला भूक लागलीच होती, मग तिच्यासाठी शेंगदाणा गुळपोळी बनवली आणि नैवेद्यासाठीही करून घेतली. मी इकडे पूजा मांडायला घेतली आणि मॅडमची लगेच लुडबुड सुरू. पटकन चेअर घेऊन आर्या माझ्या मदतीला लगेच हजर. तिला ना माझ्यासोबत अशी कामं करायला खूप आवडतं. मी काही करत असेल ना तर तिलाही ते करायचं असतं. मग मी रेडी होऊन सगळे दिवे छान पेटवून घेतले. आणि खरं सांगायचं तर या सणांची मजा फक्त पूजा करण्यात नाही, तर आपल्या मुलांना हे सगळं शिकवण्यात आहे. लहानपणी आईला हे सगळं करताना पाहिलंय आणि आता आरू माझ्यासोबत हे सगळं करते ना, हे बघताना खूप छान वाटतं. कारण आज आपण ज्या छोट्या छोट्या गोष्टी मुलांना शिकवतो, उद्या कदाचित त्याच त्यांच्या सगळ्यात सुंदर आठवणी असतील. आणि हो, माझी ही करीना कपूर ट्रेंडिंग साडी मला कालच रिसीव्ह झाली. खूपच सॉफ्ट आहे. तुम्हाला याची लिंक हवी असेल तर कमेंट करा. आणि हा मार्बल पण मी ऑनलाईन ऑर्डर केला आहे. नंतर आरूला औक्षण करायला घेतलं, पण गंमत अशी की आरूला पण माझं औक्षण करायचं होतं. मग काय, आम्ही दोघींनी एकमेकींचं औक्षण करून घेतलं. कदाचित आरूला आजचा दिवस पूर्णपणे समजणार नाही, पण उद्या तिलाही तिच्या आईसारख्याच या छोट्या छोट्या गोष्टी आठवतील. हीच तर आपल्या सणांची खरी सुंदरता आहे ना. आणि हो, तुम्हा सगळ्यांना दीप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा. बाय.